तर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये जिथं सज्ज आहेत आमचे को कॉमेंटेटर मित्र रोशनजी संत यांच्याकडे. मॅचला होईल सुरुवात. पंचांना विनंती असं आपण स्पीडली सामन्याला सुरुवात करायची. एक पारितोषिक आलेले आहे ते जेव्हा गोलंदाजीसाठी रोशन हजारे हा बॉलिंग ट्रॅक वरती येईल त्याच्यासाठी ते विकेट हॅट्रिक साठी तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज चंद्रकांत कांबळे यांच्या माध्यमातून त्याला देण्यात येईल. विकेट हॅट्रिक घेतली तर तब्बल 2000 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाज रोशन हजारेसाठी असेल. चला बॅट्समन पाठवायचे आहेत. थँक्यू सो मच जगदीश पाटील सर, थँक्यू सो मच आदिश पाटील आणि थँक्यू सो मच प्रथमेश ठाकूर यांचा आवाज आपण ऐकतोय आजच्या रात्रीमध्ये. यजमान विपक्ष पाहुणे हा सामना नक्कीच सुरू होतोय. प्रथमेश ठाकूर यांना विनंती असेल आपण कुठे असेल तर या आमच्या मुख्य व्यासपीठावरती. या सामना आपण सुरू करूया. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना गावदेवी वडवली ए विपक्ष VRCC उसाटणे या दोन टीम मध्ये यजमान विपक्ष पाहुणे. जागते रहो. तर रोशन हजारेसाठी अजून एक पारितोषिक आहे. विकेट हॅट्रिक जर संपन्न केली तर हिरामन शेठ पाटील यांच्या माध्यमातून देखील 2000 रुपये कॅश प्राइज असेल. टोटल 4000 रुपयांचा कॅश प्राइज गोलंदाज रोशन हजारेसाठी विकेट हॅट्रिक साठी असेल. आता मात्र आदेश दोन्ही टीम वरती पारितोषिकांचा वर्षाव होतोय. गावदेवी वडवली ए या टीम साठी प्रत्येक षटकारासाठी अरविंद वत्रे काका यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. सामना सुरू होतोय. पहिला चेंडू आलाय व्हाईट बॉल. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज रोशन हजारे आहेत. पहिला चेंडू दिशेपासून भरकटलेत. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. यजमान विपक्ष पाहुणे VRCC उसाटणे आणि त्यांना फाईट करतोय गावदेवी वडवली ए. भूषण पाटील आणि प्रसाद पाटील ही जोडी आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आणि पंच आपण पाहतोय यावेळेस तटस्थ आहेत. डॉट बॉल येतोय. आणि आई गावदेवी वडवली ए या टीमला सुवर्ण संधी येते. जो कोणताही फलंदाज 25 किंवा 25 प्लस धाव बनवेल त्याच्यासाठी अरविंद वत्रे काका यांच्या माध्यमातून 5000 रुपयांचं पारितोषिक असणार आहे. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. अरविंद वत्रे काका नांदिवली डोंबिवली सुप्रसिद्ध उद्योजक आणि अनेक मोठ्या लीग स्पर्धा आपण पाहत असतो. त्यांचा संघ हर्ष 11 नांदिवली डोंबिवली हा संघ नेहमीच आपण पाहिलेला आहे. अनेक ग्रामीण संघांना देखील ते पॅक करत असतात. रोशन हजारेसाठी इथं सातत्यानं पारितोषिक येत असताना पाहतो. पण जर का इथनं 3 चेंडू डॉट फेकले तर हिरामन शेठ पाटील 700 यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. क्या बात आहे. पारितोषिकांचा वर्षा होतो. दोन्ही टीम मध्ये डायरेक्ट हिट केलेला आहे. फिल्डर होते अंश पाटील आणि तिसऱ्या पंचांना रेफर केलेला आहे. चेक करूया आपण.
योग्य तो निर्णय आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय. टॅप केलं तो चेंडूला. अंश पाटील फार वेगाने आले, डायरेक्ट हिट केलंय, परंतु सुरक्षित पॉपिंग क्रेज मध्ये आहेत. ऍक्शन रिप्ले आपण पाहतोय आपल्या टीव्ही स्क्रीन वरती. आणि याच दरम्यान उपशाखा प्रमुख वडवली हनुमान शेठ पाटील वडवली यांचं आगमन झालंय. त्यांना विनंती मंचावरती या. वडवलीचे लेजंड क्रिकेटर अरविंद दादा देखील विनंती असेल की आपण देखील मंचावरती यायचं. अरविंद दादा आपलं देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत. क्या बात आहे. प्रचंड वेग आहे रोशन हजारेच्या गोलंदाजीमध्ये. उसाटणे एक्सप्रेस हा गोलंदाज काय कमालाची गोलंदाजी करतोय या पहिल्या षटकामध्ये. इनफॉर्म संघ आहे. या सीझन मध्ये 2 ट्रॉफीज जिंकलेत VRCC उसाटणे या टीमने, त्यामुळे त्यांचं मनोबल देखील वाढलेलं आहे. कालच वाकलन ट्रॉफी मध्ये 3रा क्रमांक नक्कीच मिळवलाय. इनफॉर्म संघ आहे. त्यांच्या समोर आपण पाहतोय आई गावदेवी वडवली ए. ऑन साइडला बिग हिट, एलिव्हेशन नाहीये, डीप मध्ये फिल्डर डाऊन दी बॉल. प्रेम पाटीलने हा झेल पकडलाय, फलंदाज झालाय फेल. विकेटचं पतन लागतोय. पहिला धक्का आई गावदेवी वडवली ए या टीमला. प्रसाद पाटील बॅक टू द पवेलियन. न्यू बॅट्समन कॅप्टन येत आहेत श्रीनाथ पाटील. 3ऱ्या क्रमांकावरती विकेट मिळवली रोशनने. पार्टनरशिप ब्रेक केली आहे. पहिला विकेट गमावलाय आई गावदेवी वडवली ए या संघाने. पहिल्या फेरीमधील हा शेवटचा सामना सुरू आहे. हा सामना 5 षटकांचा असेल. क्या बात आहे. 7 साई अगदी आमचे हिरामन शेठ पाटील मंचावरती आहेत. आणि जर या बॉलवरती विकेट मिळवली तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल गोलंदाजाला. क्या बात आहे. 500 रुपयांचं पारितोषिक आहे रोशनसाठी. ही सुवर्ण संधी. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अपकमिंग टॅलेंट आपण पाहतोय. ब्राईट फ्युचर आहे रोशन हजारे यांचं. ज्याप्रमाणे खेळ राहिलाय या संपूर्ण सीझन मध्ये, या सीझनची सुरुवात VRCC उसाटणे या टीमने खूप चांगली केली आहे. आणि घरच्या मैदानावरती होम ग्राउंड वरती देखील चांगली गोलंदाजी करतायत रोशन. पुन्हा एकदा ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू पॅड वरती ब्रश होतोय. मिळते 1 धाव या चेंडूवरती. लेग बायच्या स्वरूपात धावसंख्या 1 पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती आहेत पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. सलगचे 3 षटकार जर श्रीनाथ दादा बघा आपण पाहतोय स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये आहेत. आणि सलगचे 3 षटकार जर लगावले तर शुभम दादा पाटील उसाटणे आणि बारक्या पाटील उसाटणे यांच्या वतीनं प्रत्येकी 5-5 हजार, म्हणजे रोशन दादा अगदी आपण पाहिलं तर तब्बल 3 षटकारांसाठी 10,000 रुपयांचं पारितोषिक है. ये उसाटने की टूर्नामेंट यहाँ पर होटो से नहीं नोटो से बात होती है. क्या बात है. उसाटणे संघ इन ऍक्शन मध्ये आहे आणि पारितोषिकांचा वर्षाव झालेला आहे. होम ग्राउंड वरती उसाटणे संघ खेळतोय. VRCC उसाटणे विपक्ष आई गावदेवी वडवली ए. ज्याप्रमाणे आपण नेहमीच म्हणत असतो की भारतीय संघाला भारतामध्ये हरवणं कठीण आहे, त्याचप्रमाणे उसाटणे या टीमला उसाटणे गावामध्ये हरवणं देखील कठीण आहे. ज्याप्रमाणे रोशन हजारीने
गोलंदाजी केली आहे. पहिल्या षटकामध्ये अवघ्या 3 धावा खर्च केल्यात आणि एक सफलता देखील प्राप्त केली आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज VRCC उसाटणे या टीमचा मोस्ट एक्सपिरियन्स गोलंदाज समीर पाटील येत आहेत, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो. ऑन साइडला खेळतायत, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक येत आहेत, जज करतायत. एका हातामध्ये झेल घेण्याचा प्रयत्न होता, चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार. गोल्डन मॅन आहेत हिरामन शेठ पाटील आपल्या व्यासपीठावरती. आणि यस फिंगर अप फलंदाज झालाय बाद. विकेटचं बदल लागतोय. हा दुसरा धक्का. श्रीनाथ पाटील बॅक टू द पविलियन. मथुरची ग्रँड एंट्री झाली होती आणि याही वर्षी नक्कीच होणार आहे. येस एक्झॅक्टली आपण स्क्रीन वरती पाहतोय 1001 सरकार रणवीर राहुलभाई पाटील आडिवली कल्याण यांचा लाडका मथुर भारत केसरी मथुर. अगदी आपण पाहतोय शुभमदादा पाटील लाईव्ह एन्जॉय करतात ही मॅच. आणि प्रतीक म्हात्रे देसाई महाराष्ट्राचे लोकप्रिय गायक आम्हाला ऑनलाईन जोडले गेले आहेत. दोघांचंही स्वागत आहे. समीर क्या बात आहे. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर विकेट मिळवली आणि त्यानंतर येतोय हा डॉट बॉल. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भरपूर वर्षांचा अनुभव आहे. असं म्हटलं तर एक्सपिरियन्स इज गुड टीचर. अनुभव हा सर्वात मोठा गुरु असतो आणि तो अनुभव सिद्ध केलाय या षटकामध्ये. पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर विकेट, त्यानंतर डॉट आणि त्यानंतर येते एक चिकी सिंगल. धावसंख्या 1 पुढे जाईल. 11 धावा धावफलकावरती. भरपूर संख्येने प्रेक्षक देखील ऑनलाईन या सामन्याचा आनंद घेत आहेत. त्याही प्रेक्षकांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत. या ग्राउंडवरती भरपूर संख्येने प्रेक्षक उपस्थित आहेत, त्याही प्रेक्षकांचं स्वागत आहे. काय गोलंदाजी होते समीर पाटीलच्या माध्यमातून. चांगलं कमबॅक या षटकामध्ये. अचूक लाईन, अचूक टप्प्यावरती गोलंदाजी. भेदक मारा करतायत गोलंदाज समीर पाटील. होम ग्राउंड आहे आणि होम ग्राउंड वरती चांगला परफॉर्मन्स समीर पाटील करतायत. भरपूर वर्षांचा अनुभव आहे, ज्याच्या नावाने हा संघ ओळखला जातो VRCC उसाटणे. क्या बात आहे. पूर्णपणे बीट केले. समीर पाटीलची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या समीर पाटील साठी, कारण की पहिल्या चेंडूवरती आला होता षटकार, त्यानंतर 5 चेंडू फेकले, अवघी 1च धाव खर्च केली आणि विकेट देखील मिळवली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 11. बाजूला कारली. धावसंख्या आहे 11. या पुढील सामना असेल जय भोले कुशिवली आणि जय हनुमान शिरवली. या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. चला दोन्ही कॅप्टन टॉस साठी या. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. काय सामना सुरू आहे पहिल्या फेरीमधील शेवटचा सामना. यजमान विपक्ष पाहुणे आई गावदेवी वडवली ए विपक्ष VRCC उसाटणे. परफेक्ट यॉर्कर सेकंड स्पेल मध्ये आलाय.
रोशन हजारी ज्याने अवघ्या 3 धावेंचं षटक फेकलं होतं. मी आधीच म्हटलंय हा संघ इन्फॉर्म संघ आहे. उसाटणे संघ आणि होम ग्राउंड वरती खेळतोय. ऍडव्हान्टेज आहे या टीमला. ओव्हर द विकेट. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. धावबाची संधी. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट होत नाहीये. तर गोलंदाजी मार्क मध्ये आपण पाहतोय रोशन आहे आणि प्रत्येक विकेटसाठी रोशनच्या अगदी आपण पाहिलं तर सातसाई आमचे हिरामण शेठ त्यांच्या वतीनं प्रत्येक विकेटसाठी तब्बल 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. अगदी लहान वयाचा हा गोलंदाज आहे. 19 ते 20 वर्षांचा गोलंदाज आपण पाहतोय. रोशन हजारी इम्प्रेस करतोय या मॅच मध्ये. प्रचंड वेग आहे. वेग ही त्याची ओळख आहे आणि वेगाने पूर्णपणे इम्प्रेस केलेला आहे या मॅच मध्ये. धावसंख्या 2 पुढे जाईल. 13 धावा धावफलकावरती आहेत. रोशन हजारीचं मी कौतुक करेन. लाईन लेन अचूक टप्पा ही त्याची खासियत आहे. पुन्हा एकदा मिस्टॅमिंग झेलची शक्यता असेल. फिल्डर आलेत आणि सेकंड अटेम्प्ट मध्ये अंश पाटीलने हा झेल पकडलाय. फलंदाज झालाय बाद. विकेटचं पतन. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय. आई गावदेवी वडवली ए संघ बॅकफुट वरती. या दिन क्या बात आहे. अप्रतिम संगीत आपण ऐकतोय सध्या स्क्रीन मध्ये आपण पाहतोय. समीर पाटील उसाटणेला पडलेल्या प्रत्येक जखमेवरती मी शांतपणे असलो. स्वप्नांच्या मागे धावत किती रात्र मी रडलो. कुणालाच कळालं नाही. मनात वादळ दाबून मी बसलो. पण मैदानात उतरल्यावरती जाणवलं याच खेळासाठी मी जन्मलो. अगदी VRCC उसाटणे या संघाला टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती अधोरेखित करून देण्यासाठी ज्या खेळाडूंना मोठा संघर्ष केला. उसाटणे गावाचं नाव अगदी रायगड ठाण्यापर्यंत पोहोचवलं. VRCC उसाटणेला ओळख मिळवून दिली त्या समीर पाटीलला आपण पाहतो आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर. आदरणीय चंद्रकांत कांबळे साहेबांच्या माध्यमातून रोशनसाठी विकेट हॅट्रिक साठी 2000 रुपयांचं पारितोषिक आहे. विकेट मिळवली आहे रोशनने. इकॉनॉमिकल गोलंदाजी राहिली आहे. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. अप्रतिम गोलंदाजी. रोशनची गोलंदाजी आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या. पूर्णपणे वर्चस्व या सामन्यावरती निर्माण केलेला आहे. इलाका भी हमारा और धमाका भी हमारा ही होगा हे सांगत असताना VRCC उसाटणे संघ पुन्हा एकदा मिस्टॅमिंग स्ट्रोक आहे. डीप मध्ये फिल्डर आहेत. लॉंग ऑनला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. व्ही शेप मध्ये खेळले होते. समोरच्या दिशेने लॉंग ऑनला मिळते फक्त एकच धाव आणि पहिल्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 14. उद्याची रात्र प्रेक्षकांसाठी पर्वणी असणार आहे कारण की उद्याच्या रात्रीमध्ये नक्कीच टेनिस विश्वातील तारे सितारे टेनिस विश्वातील रती महारथी संघ इन ऍक्शन मध्ये असतील. पहिला सामना जॉली स्पोर्ट्स कामतगर भिवंडी तालुक्यातील एक नामवंत संघ आणि त्यांच्या समोर श्लोक 11 चेन द गेम वडवली बी हा पहिला सामना ठीक 6 वाजता असेल. त्यानंतर सातपाडी विपक्ष RCC पेट नाइट किंग रातो के कातिल RCC पेट संघ इन ऍक्शन मध्ये असेल. त्यांच्या समोर सातपाडी संघ. तिसरा मॅच भूमी 11 मांडा महाराष्ट्र टेनिस बॉल क्रिकेटच्या इतिहासामधील नक्कीच एक खूप मोठं नाव जगन्नाना पाटील. कुठे स्पर्धा असेल कोणताही लॉट असेल महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात खेळण्याची नक्कीच जिद्द असते जगन्नाना पाटील यांची. त्यांचा संघ भूमी 11 मांडा त्यांना फाईट करेल जय बजरंग पॉवर शेलार. आणि शेवटचा सामना जीवदानी बामण डोंगरी तेजस म्हात्रे यांचा संघ विपक्ष जय बजरंग कारिवली. आणि अगदी आपण पाहिलं तर रोशन दादा उसाटणे VRCC उसाटणेच्या स्पर्धेमध्ये आलोय आणि कोणाला पारितोषिक मिळणार नाही हे असं कधी मागील 2 पर्वामध्ये आणि या तिसऱ्या पर्वामध्ये झालं नाही. अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा संग्राम आहे हा
स्लोअर बनवता पिक केला लवकर फाईन लेगच्या डोक्यावर उडवलाय बॉल चालला बाउंड्री लाईनच्या वर पहिल्या टप्प्यावरती. मी थोडे थांबवेन 4 धावा आल्यात पण अगदी आपण पाहिलं तर ज्यांच्या स्वप्नातून साकारलेला क्रिकेटचा संग्राम आपण पाहतोय. उसाटणे गावचे प्रथम नागरिक दमदार सरपंच ज्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. शिवाजी दादा पाटील यांच्या माध्यमातून पंच समालोचक आणि डीजे ऑपरेटर या सर्वांसाठी 500 प्रत्येकी आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये जमा झालेले आहेत. सरपंच साहेबांचा मी मनापासून आभार व्यक्त करू. दानशूर व्यक्तिमत्व आहेत, कार्यसम्राट, कार्यकुशल, दमदार सरपंच शिवाजी पाटील साहेबांचं मी मनापासून आभार मानतो. पहिला चेंडू हाफ ट्रॅकर आणि त्याला योग्य उत्तर दिलेलं आहे, चौकार आलाय. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय, हा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल धावफलकावरती आहे 19 धावा धावफलकावरती. चांगलं कॉन्टेस्ट सुरू आहे या दोन टीम मध्ये. नयन पाटील आलाय, वय वर्ष फक्त आणि फक्त 17. फार कमी वयामध्ये फार कमी कालावधीमध्ये आपल्या नावाचं स्थान निर्माण केलंय VRCC उसाडणे या टीम मध्ये. नो चेंडू घोषित केलेला आहे, त्याला पाठवलंय फाईन लेगच्या दिशेने. आउटफील्ड फास्ट, 1 बाउन्स ओव्हर द लाईन, चौकार. उसाटणे यांच्या वतीनं पुन्हा एकदा पारितोषिक आलंय. नयननं जर विकेट मिळवली तर प्रत्येक विकेट साठी त्याला अगदी आपण पाहिलं तर 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. खराब गोलंदाजी पहिल्या 3 षटकांमध्ये रोशन हजारे आणि समीर पाटीलने इम्प्रेस केलं होतं. फ्रीट असणार आहे, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. नयन पाटील चा खरपून समाचार घेतला जातोय. अपकमिंग टॅलेंट आहे, ब्राईट फ्युचर आहे नयन पाटीलचं. या सीझन मध्ये खूप चांगल्या फॉर्म मध्ये आहे. नयन पाटीलने अनेक सामने जिंकून दिलेत VRCC उसाटणे या टीमला. तो नयन पाटील आपण पाहतोय थोडासा खर्चिक ठरतोय या मॅच मध्ये. फ्रीट फुल टॉस चेंडू आहे, ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत डीप मध्ये. लॉंग ऑफला मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. नयन पाटील वर्सेस नयन पाटील हे बॅटल सुरू आहे या षटकामध्ये. धावसंख्या 25 धावा. आमच्या सोबत आर्यन पाटील आहेत, त्यांच्या सुवर्ण अक्षरामध्ये स्कोर कार्ड भरलं जात आहे. तंतोतंत माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली जाते. असं म्हटलं तर प्रत्येक समालोचकाचा पाठीचा कणा असतो गुणलेखक, कारण की जो तो लिहितो तेच आम्ही सादर करत असतो. आणि खूप चांगली कामगिरी आर्यन पाटील करतायत या 3ऱ्या रात्रीमध्ये. ग्रामीण टेनिस क्रिकेटची संपूर्ण टीम, तेजस भोईर यांचे अत्यंत विश्वासू सुजल भोईर या छोटे बंधू आहेत त्यांचे, आणि फार मोठा विश्वास आहे सर्वांवरतीच तेजस भोईर यांचा. आणि खूप चांगलं लाईव्ह टेलिकास्ट. बॅकफुटला गेले, पंच करतायत गॅप मधून. चेंडू चाललाय, स्वीपर कव्हर, सीमारेषेच्या बाहेर, स्किलिंग शॉट, टेकिंग गॅप, दणदणीत खणखणीत चौकार. थँक्यू सो मच. धावसंख्या 29. पहिल्या 3 षटकांमध्ये अवघ्या 13 होत्या, परंतु या षटकामध्ये धावा येत आहेत. 3 चेंडू फेकलेत, तब्बल 15 आलेत. लोअर फुलटॉस चेंडू होता, ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न, बॅटच्या आतलीकडे लागते, त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या आहे 29 धावा. 29. शेकोटी पेटवलेली आहे, ती प्लीज विझवायची आहे.
लोअर फुलटॉस चेंडू होता त्याला ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 30 धावा धावफलकावरती आहेत. थोडस करेक्शन आपण करतोय आणि एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 30. महागडी गोलंदाजी नयन पाटील करतायत. शेकोटी विजवायची. फुलटॉस चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह केलाय डीप मध्ये. लॉंग ऑनला फिल्डर आहेत उपस्थित. चांगली फिल्डिंग ऑन द स्टंप पैकी मिळते फक्त आणि फक्त एकच धाव आणि पहिल्या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 31. 31 धावा. सोमी महाराष्ट्राचे लाडके गायक अगदी आपण पाहतोय प्रतीक म्हात्रे देसाई यांनी गायलेले संगीत. समोर तुम्ही पाहतायत कटआउट 1001 सरकार रणबीर रावभाई पाटील आडिवली कल्याण यांचा वेगाचा बेतात बादशाह. मुंबई गाठ ज्यानं प्रत्येक मैदान गाजवलं तर मथुरला तुम्ही पाहू शकाल टेलिव्हिजन स्क्रीनवरती. क्या बात आहे. आमचं कॉमेंट्री बॉक्स आपण पाहू शकाल. आर्यन पाटील, अरविंद म्हात्रे, गणेश पाटील या अंतिम षटकामध्ये येतात. पहिल्या चेंडूवरती लाऊड अपील उचलून धरली पंचांनी. फलंदाज झाले बाद. विकेटचं पतन. नयन पाटील बॅक टू द पविलियन. आज आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल हिरामन शेठ पाटील यांना आपल्या टीव्ही स्क्रीनवरती त्यांच्या समवेत मोतीराम शेठ पाटील, जगदीश पाटील आणि शिवाजी दादा पाटील कार्यसम्राट सरपंच उपस्थित आहेत. प्रचंड वेग आहे. गोलंदाज गणेश पाटीलच्या गोलंदाजीमध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट. त्यानंतर येतो हा डॉट बॉल. नवीन बॅट्समन विराज म्हात्रे आहेत. धावसंख्या 31. 4 चेंडू शिल्लक. चला टॉस साठी या जय हनुमान शिरवली आणि जय भोले कुशिवली या 2 टीम मध्ये सामना असेल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. दोन्ही कॅप्टन टॉस साठी या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. काय गोलंदाजी होते होम ग्राउंड वरती गणेश पाटील कडून. पुन्हा एकदा बॅटची कडा आहे आणि तिसऱ्या चौथ्या टीम मध्ये हा झेल सोडला जातोय. या स्टँडच्या पाठीमागे समीर पाटील आहेत. मोस्ट एक्सपिरियन्स खेळाडू VRCC उसाटणे या टीमचे. धावसंख्या 32. 32 धावा. गणेश पाटीलने चांगलं कमबॅक करून दिलंय या षटकामध्ये. कारण की नयन पाटीलने चौथ्या षटकामध्ये तब्बल 17 खर्च केल्या होत्या. महागडी गोलंदाजी केली होती आतापर्यंत. या स्लोगोरच्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी. ड्राईव्ह करतायत क्षेत्ररक्षक आहेत अंश पाटील. क्या बात आहे. फिल्डिंग चांगली झाली आहे आणि ओव्हर थ्रो नक्कीच डायरेक्ट हिट झालेला आहे आणि फलंदाज होईल बाद. राहुलभाई पाटील यांच्या नावाचं गुणगान गाणारं हे गीत आपण ऐकतोय आणि राहुलभाई पाटील यांचं कटआउट आपण पाहू शकाल आपल्या टीव्ही स्क्रीन वरती.
धावसंख्या 33. पुन्हा एकदा चांगला चेंडू आलाय हा डॉट बॉल. निशांत पाटील, साहिल शेलार आणि जयेश भोईर यांच्या माध्यमातून 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. अंश यांच्यासाठी रनआउट साठी 500 रुपयांचं ऑनलाईन हे पारितोषिक आलेलं आहे. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहू शकाल 34 धावा आणि 35 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे. आई गावदेवी वडवली ए या संघाने VRCC उसाटणे या टीम समोर अंतिम षटकामध्ये गणेश पाटीलने इकॉनॉमिकल गोलंदाजी केली आणि त्याच्या जोरावरती अवघ्या 34 धावा बनवल्या वडवली ए या टीमने. चला आपण टॉस करूया. जय बोले कुशिवली आणि जय हनुमान शिरवली या दोन संघांमध्ये या पुढील सामना असेल आणि या पुढील सामने हे 4 षटकांचे असतील. टॉस केलं जाईल. दोन्ही टीमचे कॅप्टन इथे उपस्थित आहेत. या संपूर्ण स्पर्धेचे सर्वे सरबा ज्यांच्या स्वप्नातून साकारलेल्या क्रिकेटचा महासंग्राम आपण पाहतोय. शिवाजी दादा पाटील यांना मी विनंती करेन, मोतीराम शेठ पाटील आणि हिरामन शेठ आपण सर्वांनी याच्या तिघांनी या. आमचे तिन्ही मुख्य आयोजक आमच्या मंचावरती आहेत. माजी सरपंच बुर्दुल मोतीराम शेठ पाटील, कार्यसम्राट सरपंच उसाटणे शिवाजी दादा पाटील आणि सात साई सरकार आमचे हिरामन शेठ पाटील गोल्डन मॅन या तिघांच्याही शुभ हस्ते आपण इथे टॉस करणार आहोत. तर टॉस इथे आपण करतोय. दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा इथे टॉस केला जाईल. मोतीराम शेठ पाटील माजी सरपंच बुर्दुल यांच्या शुभास्ते आपण करतोय टॉस. कॉल शिरवली संघाचे कर्णधार कॉल करतील. टेल्स इज द कॉल अँड कॉइन बाहेर चाललाय. हो नशीब. तर चला आता हेड चाललेला आहे. टॉस जिंकलाय. प्रथम टॉस इम्पॉर्टंट होता. जास्त वेळ घेणार नाही. मॅच आपला सुरू करायची आहे. फक्त निर्णय कळवा. बॅटिंग फर्स्ट. 4 षटकांचा सामना बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. येस डमरू ग्रुप शिरवली यांच्या माध्यमातून शिरवलीला पुढच्या मॅचसाठी शुभेच्छा असतील आणि ऑन गोईंग मॅचकडे आपण लगेच वळतोय. यजमान संघ थोडासा हावी झालेला आपल्याला पाहायला मिळाला आणि अगदी आपण पाहतोय जशी सामन्याला सुरुवात होईल या कॉमेंट्री बॉक्समध्ये कल्याण डोंबिवलीचे महागुरू ज्यांचं समालोचन ऐकत आम्ही या क्षेत्रामध्ये पुढे आलो. जितकं आमचं वय तितकी वर्ष त्यांनी समालोचन केलं. आवाज नारिवलीचा जगदीशजी पाटील सरांचा. इट्स ओव्हर टू यू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा. आमचा दादा शोभदैन करा सरपंच गावाचा. शिवाजी पाटील शोभदैन करा सरपंच गावाचा. क्या बात आहे. रायगड ठाणे जिल्ह्यामध्ये ज्याचा नावाचा दरार आहे र असं कुठलंच गाव नाही र जिथे शिवाजी दादाचं नाव नाही र. विद्यमान सरपंच उसाटणे यांचं गीत तुम्ही ऐकता. सरपंच चषक एक कटआउट तुम्हाला अगदी स्क्रीन वरती पाहायला मिळत आहे. आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन आहे. कॉमेंटेटरच्या मुखातून शब्द निघावा आणि त्यांनी लगेच स्क्रीन वरती दाखवावं. इतकं जबरदस्त कार्य ग्रामीण टेनिस क्रिकेटचं सुरू आहे. सर्व ऑफिशियल कॅमेरामॅनचं कौतुक. शिवाजीदादा पाटील विद्यमान सरपंच कार्यसम्राट उसाटणे यांचं कटआउट सध्या तुम्हाला स्क्रीन वरती पाहायला मिळेल. अरविंदजी वत्रे अगदी आपण पाहिलं तर काका म्हणून सुप्रसिद्ध या टेनिस जगतामध्ये. सुप्रसिद्ध पॅकर्स म्हणून त्यांची ओळख आहे. नांदिवलीचे विकेट हॅट्रिक साठी गावदेवी वडवली अ संघाला प्रत्येकी गोलंदाजाने विकेट हॅट्रिक पटकावली तर 1000 रुपयाचं तब्बल पारितोषिक दिलं जाईल आणि ओव्हर हॅट्रिक जर घेतली तरी देखील 500 रुपयांचं पारितोषिक दिलं जाईल. आणि मेडन षटक निर्धाव षटक जर हाताळलं तर महागुरु 1000 रुपयांचं बक्षीस है. ये उसाटने की स्पर्धा है. यहाँ पर ओटो से नहीं नोटो से बात होती है. थैंक यू सो मच रोशन सर संते. थैंक यू सो मच पतू.
चला मॅच मध्ये जाऊया. लक्ष आहे ते मात्र एकदम थोडं कमी आहे. 35 धावांचं लक्ष. सामना सुरू होत आहे. 30 बॉल 35 करायचे. पहिलाच बॉल लेफ्ट बाईटच्या स्वरूपामध्ये आलाय. निशाम पाटील, साहिल शेलार आणि जयेश भोईरे यांच्या वतीने अंश पाटीलला 3 चेंडू 3 षटकार 3000 रुपये. पहिल्या चेंडूवरती अभांतर धाव मिळाले. बिग शॉट, फटका चांगला आहे. खेळाडू उपस्थित नाहीये. लॉंग ऑनच्या वरून समीर पाटीलच्या पाठमधून आलाय शानदार षटकार. या मैदान पुन्हा एकदा चांगला फटका. मात्र कबसचा फिल्डर उपस्थित होते. 3 धावा वाचवल्या आपल्या टीमसाठी. वडवली याच्या विरोधात उसाटणे आज संघ आपल्याला पाहा मिळतोय. 35चं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलाय संघ. तर उसाटणे VRCC उसाटणे टीमच्या प्रत्येक फलंदाजासाठी सुवर्ण संधी असेल. प्रत्येक षटकारासाठी 7 साई हिरामन शेठ पाटील उसाटणे गोल्डन मॅन यांच्या वतीनं अगदी आपण पाहिलं तर प्रति षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. क्या बात आहे. चला या ठिकाणी बातचीत करत असताना एक धाव मिळाली आहे. षटकार त्यानंतर एकेरी धाव पाहतो. अद्यापर्यंत चेंडू फेकल्यात ते 3 मध्ये 8 आल्या. हो, क्लीन बोल्ड. चांगला चेंडू होता. थोडेसे बाहेर निघून सफळ होऊन खेळण्याचा प्रयत्न राहिलाय फलंदाज अंश पाटीलचा आणि विकेट मिळते ती मात्र भूषम पाटीलला. पहिलं यश मिळालंय टीम वडवलीला. विकेट मिळाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला. मात्र त्यानंतर पाहतोय चांगले व्हॅरिएशन दाखवत असताना गोलंदाजाने विकेट मिळाली. 91ला खेळाडू पाहतोय रोशन हजारीला पाहतोय आपण गाड घेत असताना. 35चं टार्गेट या मॅच मध्ये यजमानच्या विरोधात पाहुणे खेळत असताना. ओ, पुन्हा एकदा भन्नाट वेग. भूषम पाटील इम्प्रेस केला या चेंडूवरती. काय वेग होता. रोशनसाठी आपण पाहिलं तर सलगच्या 3 षटकारांसाठी चंद्रकांत दादा कांबळे यांच्याकडून 5000 आणि त्याचसोबत नियोजनाचा बेताज बादशाह शुभम पाटील उसाटणे यांच्या वतीनं VRCC उसाटणेच्या कोणत्याही फलंदाजानं 3 षटकार लगावले तरी देखील 3000 रुपयांचं बक्षीस असेल. चला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. ज्या ठिकाणी षटकार येऊन सुद्धा मात्र धावा आल्या त्या एकूण 9 धावा. चांगली कमबॅक करत असताना भूषम पाटीलला पाहिलं जो पॉवर प्लेचं पहिला षटक हाताळत असताना 35चं टार्गेट होतं मॅच मध्ये. प्रत्येक चौकार आणि षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चौकार जरी आला अथवा षटकार जरी आला तरी 7 साई गोल्डन मॅन उसाटणे हिरामन शेठ पाटील यांच्याकडून 500 रुपयांचं बक्षीस. आणि सलगच्या 3 षटकारांसाठी नियोजनाचा बेताज बादशाह शुभम पाटील उसाटणे यांच्या वतीनं 3000 आणि चंद्रकांतदादा कांबळे यांच्या वतीनं रोशनला सलगच्या 3 षटकारांसाठी 5000. चला, पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय. सेकंड स्पेल मध्ये भुवनला पाहतोय आपण. पॉवर प्लेचे दुसरे षटक. 9 धावा फक्त स्कोरबोर्ड वरती बनवल्या गेल्यात. 35 धावसंख्येचा लक्ष्याचा पाठलाग करत असताना नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळाला कुशिवलीच्या विरोधात शिरवली हा संघ. 4 षटकांचा सामना असेल. बालगावचे उद्योजक भाऊशेठ मात्रे
यांकडून सलगच्या 3 षटकारांसाठी VRCC उसाटणे टीमला 5000 5000. हो फटका चांगला आहे व्यासपीठाला कडे आलाय मात्र काय झेल टिपलाय विराज मात्रे. चांगल्या प्रकारे असं वाटलं की षटकार होईल मात्र अगदी उंचीचा पुरेपूर फायदा घेत असताना हात मात्र वर केले आणि हातामध्ये चेंडू जाऊन विसावला. 9व्या धावसंख्येवरती दुसरा धक्का उसाटणे टीमला. चुकला नका बात है कोण रे आला तो उसाटणे वाला तो कशात कमनायर शुभम पाटील उसाटणे वाल्याच्या नावाला दमायर. सलगच्या 3 षटकारांसाठी 3000 शुभम पाटील उसाटणे. चला पारितोषिकांचा वर्षाव होत असताना आपल्याला पाहायला मिळतो सातत्याने मात्र एकाही फलंदाजाला षटकार सध्या तरी 3 षटकार 3 चौकार पारितोषिक लावले जातं. उसाटणे टीमला न्यू बॅटर मैदानामध्ये प्रेम पाटील 4थ्या क्रमांकाचा खेळाडू पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे अद्याप 9 धावा आहेत. मागच्या काही चेंडूवरती धावा आल्या नाही आहे. फटका तर चांगला खेळ्यात मिडलला बीट केलाय लॉंग ऑफचा फोल्डर पुढे सरकलाय. एक धाव कंप्लीट केल्या दुसरे धावेसाठी निघाल्यात. वा रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगला समीर पाटीलचं पाहायला मिळतंय आणि 2 धावा अंकित केल्या गेल्यात. थोडीशी घातक होती धाव मात्र ऐन मोक्याच्या क्षणी बॅट पुढे सरकवली आणि या 2 धावा कंप्लीट करत असताना हलक्या हाताने सेन्सिबल क्रिकेट. वा इंटेलिजंट क्रिकेट बुद्धिमत्ता दाखवत असताना कारण चेंडू अगदी झपकन आतमध्ये आला ते पाहता मात्र फक्त डिफेन्स केलं स्वतःचा बचाव करत असताना आणि एकच धाव मिळाली. धावा झाल्यात त्या आता एकूण 12. रोशन किंवा समीर पाटील प्रेम किंवा समीर पाटील दोन्हीपैकी कोणत्याही फलंदाजाने 3 षटकार लगावले. बारक्या पाटील उसाटणे अर्थातच यस रायफल बैलाचे मालक बारक्या पाटील उसाटणे यांच्याकडून VRCC उसाटणेला सुवर्ण संधी सलगच्या 3 षटकारांना 5000. बॉलला उडवलाय बॉल हवेत आहे फिल्डर पुन्हा एकदा रन आउटची संधी होती. कॅच तर सोडला गेलाय आणि त्यानंतर या 2 धावा सुद्धा मिळाल्यात. पुढच्या मॅचचा टॉस कुशिवलीने जिंकलाय. बॅटिंगचा निर्णय घेतलेला आहे. सो तयार आपण शिरवली संघ कोणता अतिरिक्त वेळ न दबडता लगेच मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला दाखल व्हायचंय या गोष्टीची नोंद घ्या. फटका येते पहा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न डायरेक्ट हिट. समीर पाटीलला मात्र टार्गेट केलं जातोय वारंवार कारण त्यांना माहित आहे की विकेटची किंमत. विवेकदादा गायकर बंटीदादा मात्रे करड यांच्या माध्यमातून आपण पाहिलं तर जर समीर पाटीलनं प्रेम पाटीलनं जर 3 षटकार लगावले तर 1500 रुपयांचं बक्षीस. जगदीशदादा पारितोषिकांचा वर्षाव बघा. मॅच कॉमेंट्री कमी आणि पारितोषिक जास्त आहेत. चला फटका बाडी स्ट्रॉंग आणला. एक धाव कंप्लीट सेकंडचा कॉल आहे. यस मिसअंडरस्टँडिंग फलंदाज बाद रनआउटची विकेट गरज होती का. बॅट मात्र हवेतच राहिली आणि चेंडू सरळ एस्ट्यांवरती फेकून दिलाय. फलंदाज बाद होतोय. 3रा धक्का उसाटणे टीमला.
चला पहिल्या ओव्हरमध्ये धाबा आल्या त्या 9, दुसऱ्या ओव्हरमध्ये धाबा आल्या फक्त 7. त्यामुळे एकूण धावसंख्या पाहिली तर 16 या आकड्यावरती संघ जाऊन पोहोचलाय. 2-2 एक ओव्हरमध्ये एक विकेट मिळाला. एक रनआउटच्या स्वरूपामध्ये विकेट आली. नवीन फलंदाज विकास पाटील मैदानामध्ये आलाय. 35 टार्गेट आहे, मात्र ते करण्यासाठी आता कठोर परिश्रम या मैदानामध्ये करावे लागतील तुम्हाला. पॉवर प्लेचे 2 षटकांचा केस संपलाय. जेथे पहिल्याच बॉलवरती षटकार आला होता असं वाटलं की आता सुरुवात झाली अटॅकिंगला, मात्र नाही आहे. त्यानंतर पाहिलं तर फक्त सिंगल, डॉट बॉल, विकेट असंच काहीसं पृथ्थकरण पाहायला मिळालं. पुन्हा एकदा भूषण पाटील ज्याने पहिलं षटक हाताळलं होतं, 9 धावा खर्च केल्या होत्या, त्या गोलंदाजाचा वापर करण्यात येतोय. तिसऱ्या षटकामध्ये पाहतोय आता फिल्डिंग मात्र सीमारेषेवरती तैनात पाहायला मिळेल. हो, चांगला बॉल लेग बिपरचं अपील केलं होतं. पंचांनी लेग बायचा इशारा करत असताना ही एक धाव मिळवली गेली आहे. प्रेशराइज गेम पाहा मिळतोय. मागचा सामना सुद्धा कमी लो स्कोरचा होता, हा सामना सुद्धा आणखीन लो स्कोरचा पाहायला मिळतोय. मात्र त्या धावा करण्यासाठी आता त्यांना झुंजवलं जातं. येस, अगदी योग्य सांगितलं जगदीश सर. आणि त्याच दरम्यान आपण पाहतोय राहुलभाई पाटील आडिवली कल्याण मथुर बैलाचे मालक, त्यांच्या कटआउटला जर बॉल डायरेक्टली हिट केला कोणत्याही फलंदाजानं तर 2100 रुपयांचं पारितोषिक शुभम पाटील उसाटणे आणि भाऊशेठ म्हात्रे भालगाव यांच्या वतीनं दिलं जाईल. षटक तिसरा. ओ, पुन्हा एकदा बॅक टू बॉलर्स केल्यात. एक धाव कंप्लीट केली आहे. सेकंडचा कॉल आहे, मात्र घेणार नाही आहे. समीरला माहित आहे की आता बचेंगे तो और भी लढेंगे. स्कोर झालाय तो एकूण 18. पूल करायचा होता, बराच वेळ चेंडू हवेत होता, जवळपास फिल्डर नव्हते, एकच जाम मिळेल. आता मात्र संघर्षाला सुरुवात झाली आहे आणि या संघर्षातून मात्र आता पाहतोय आपण विजयाच्या दिशेने वाटचाल करेल का संघ पाहायला मिळतो. आता आपल्याला स्कोरबोर्डवरती धाबा झाल्या त्या 19. तिसरा षटक मार्गस्थ आहे. तिसरं षटक भूषण पाटीलला पाहतोय आपण. फुल टॉस, फायदा उठू शकले नाहीये समीर. एकच जाव मिळेल. पुन्हा एकदा चांगला फिल्डिंग, चांगली गोलंदाजी. वा, थोडासा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला जातो या VRC या टीमवरती. त्यांना सुद्धा माहिती आहे की आता इथून 35चं तर लक्ष आहे, मात्र अद्याप विचार केला तर एकच षटकार आला होता उसाटणे संघाच्या बाजूने. तो सुद्धा समीरच्या बॅटमधून पहिला चेंडू वाईट, त्यानंतर आलेला हा षटकार आणि त्यानंतर जणू काही दुष्काळच पडलाय. ओ, आउटसाइड ऑफ स्टंप. वा, काय गोलंदाजी आहे. चांगली मस्त गोलंदाजी करत असताना टीम वडवली ए संघ हर्ष 11 वडवली संघ आई गावदेवी वडवली संघाला पाहतो आपण. चांगली कामगिरी गोलंदाजी करत असताना बॅटिंगमध्ये काही फलंदाजाला चांगल्या धावा बनवता आले नाही, मात्र गोलंदाजाने आपलं काम सध्या तरी तमाम केलं. या ठिकाणी पाहतो एजंट टेकन, आणखीन एक विकेट मिळाली विकास पाटीलची.
हॅलो. चला आता विराज मात्रे आलेत गोलंदाजी मार्कवरती. साहिल शेलार आणि जयेश भोईर मंचावरती या. चला आता चेंडू शिल्लक आहेत ते 12 आणि 12 मध्ये करायचे आहेत त्या 15. मागचा सामना सुद्धा असाच होता. 12 मध्ये 15. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर पहा मिळतोय. पंच बाहेरची खूण करत असताना अपेक्षापेक्षा जास्त उचली. पाहिले आपण विवेकदत्ता गायकर आणि बंटीदत्ता मात्रे यांच्या वतीनं सलगच्या 3 षटकारांसाठी 5,000 रुपयांचं बक्षीस असेल. विनायक पाटील उसाटणे यांच्यासाठी रिव्ह्यू घेतला. यास फिल्डिंग टीमने रिव्ह्यू घेतलाय. पाहिलं जाईल आता. पंच चला या. इट्स वाईड बॉल. चला एक अवांतर धाव सुद्धा मिळाली वाईड बॉलच्या स्वरूपामध्ये. पुन्हा एकदा चेंडूचा पाठलाग केला. दिशा खराब तो दशा खराब. मात्र गोलंदाजाला लाईन अँड लेंथ मिळत नाहीये. गोलंदाज विराज मात्रेला पाहतोय. पहिला चेंडू वाईड, दुसरा चेंडू वाईड. 12 मध्ये 15 करायच्या होत्या, आता 12 मध्ये 13. सामना अगदी क्लोज येत चालाय. क्लोज. फटका चांगला खेळल्यात. फिल्डर आहेत. बॉलला अडवलंय तोपर्यंत एकच धाव पहा मिळतो आपल्याला. रनआउट साठी पुन्हा एकदा थर्ड अंपायरला रेफर केलं गेलंय. पाहावं लागेल आता बॅट व्यवस्थितरित्या ग्राउंडिंग झाली आहे की नाहीये. यास डाऊटफुल आहे थोडासा. नोट आउट आहे. चला अगदी बॅट लास्ट मोमेंटला आतमध्ये आली. एकच धाव मिळाली. असं वाटलं की चौकार गेलाय की काय. विनायक पाटीलला षटकारांसाठी 1000 रुपये आहेत. विवेक गायकर आणि धीरज मात्रे. चौथं षटक पहा मिळतो आपल्याला. खूप चांगली गोलंदाजी राहिली मी म्हणेन आई गावदेवी वडवली संघाची सुद्धा. ज्या 35 धाबा करायच्यात उसाटणे संघाला आपल्या घरच्या मैदानावरती, त्या मात्र करण्यासाठी आता शेवटपर्यंत झुंजवलं गेलंय त्यांना. आता पुन्हा एकदा टॅपिंग क्रिकेट. चेंडू चाललाय आता बाउंड्री लाईनच्या जवळ. पुन्हा एकदा जवळून जात असताना 2 फिल्डर होते. अगदी गॅप मधून चेंडूला काढलंय. चौकारांसाठी चौकार. विनायकच्या बॅटमधून 4 धावा पाहायला मिळाल्या. आता सामना थोडासा सोपा झालाय मी म्हणेन उसाटणे संघासाठी. पुन्हा एकदा त्याच प्रकारे फिल्डर उपस्थित आहेत. वा,
चांगले फिल्डर डीप मध्ये. एक धाव मिळाली. स्कोर झालाय तो आता 28 धावा. अद्यापी 7 धावसंख्येची गरज आहे. 9 चेंडू 7. 9 बॉल 7 करायच्या त्या मॅच मध्ये. चांगला सामना पाहायला मिळतो. आपण शेवटपर्यंत या 35 धावा करण्यासाठी त्यांना परिश्रम घ्यावे लागतात. पुन्हा एकदा त्याच प्रकारे लेटकट खेळात. एकच धाव. दुसरी धाव घ्यायचं होतं, माघारी परतवलाय. सेन्सिबल क्रिकेट खेळत असताना समीरला माहीत आहे की आपलं मैदानामध्ये राहणं कितपत योग्य आहे. कारण एखादी आता विकेट गेली तर दबाव येईल आणि दबावामध्ये मात्र संघ आणखीन अडचणीत येईल. ओ पूल केलाय. बॉल हवेत आहे. फिल्डर आल्यात. कॅच आउट. फलंदाज बाद. आणखीन एक धक्का लागलाय उसाटणे टीमला. सात चेंडू आणि गरज आहे ती 6 धावसंख्येची. 7 मध्ये 6 करायचे आहेत आता. धावसंख्या कंपल्सरी चेस करायची आहे. सात चेंडू 6 बनवायचे आहेत. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येतोय सनी लाल. मात्र सलामीचा बॅटर समीर पाटील अद्याप मैदानामध्ये तळ टोकून आहे. त्याला माहीत आहे की आता सामना जिंकायचा आहे. विकेट सुद्धा आपली शाबेत ठेवायची. ओ पुन्हा एकदा एजंट टेकन. 1 मोर विकेट डाऊन. आणखीन एक धक्का लागलाय. जल्लोष करत असताना आता बॉल शिल्लक राहतील 6 आणि बनवायच्या त्या धावा सुद्धा 6 उसाटणे टीमला. आला कुठे. मागचे 2 चेंडू डॉट गेल्यात. असं वाटलं की या षटकामध्ये सामन्याचा बिमोड होईल, मात्र तसं काही पाहायला मिळालं नाही आहे. आणि तिथे आता 6 मध्ये बनवायच्या त्या 6. वडवली संघाने सामना जिंकला तर अरविंद काका वत्रे यांच्याकडून 1000 रुपये आहेत. चला आता गेम स्पीड करा. जास्त वेळ झाला. गोलंदाज नयनचा वापर आता केला जातोय शेवटच्या षटकामध्ये. 6 मध्ये 6 रोखायच्या आहेत. तर दुसरीकडे याच उचाटणे संघाला 6 धावा बनवायच्या आहेत. चला 6 चेंडू 6. समीर पाटील स्ट्राईक वरती आहे. ही विकेट पाहायला मिळतो आपल्याला, फार महत्वपूर्ण आहे. विकेट गेल्यात त्या एकूण 6 विकेट गेल्यात. त्यामुळे आता पहिलाच बॉल फटका चांगला आहे. मॅच जवळजवळ आपल्या बाजूने घेऊन जात असतानाचा फटका चौकार पाहायला मिळतोय. अडवण्याचा भरपूर प्रयत्न होता. स्वीपर कव्हरला अखेर चेंडूने गाठल्या सीमारेषा. मच निडेड चौकार.
चला आता 2 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय समीरच्या बॅटमधून. सुरुवातीचा फलंदाज अद्याप मैदानामध्ये आणि पुन्हा एकदा फटका चांगला जवळून खेळलाय कव्हरच्या दिशेला. एक धाव कंप्लीट. सेकंडचा कॉल डायरेक्ट हिट झालाय मात्र पंच पुन्हा एकदा थर्ड अंपायर सॉफ्ट सिग्नल. यस फक्त डायरेक्ट हिट झालं की हाताने स्टंप बेल्स पडल्या तेच पाहायचंय. हा हाताने पडलेत बेल्स त्यामुळे ते संघ विजय ठरलाय. VRCC उसाटणे संघ निसट्टा विजय मिळाला या टीमला. चांगले प्रयत्न होते टीम वडवली संघाचे सुद्धा ज्याने संघर्ष केला आणि सामना जिंकला आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच समीर पाटील ज्याने 20 धावा केल्या 1 विकेट मिळवलं गोलंदाजी करत असताना तोच ठरला सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा हिरो. आदरणीय मोतीराम शेठ पाटील साहेबांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन